आता पाहूया बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील तीव्र आंदोलनाची बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली। चिखला येथे पुतळ्याचं रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या काही व्यक्तींवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा पडसाद जिल्हाभर उमटत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। संबंधितांवर त्वरित कारवाई न झाल्यास 26 फेब्रुवारीपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कायदा आणि सुव्यवस्था राखत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आपल्या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे इंग्रज गेल्यानंतर संविधान स्थापित होईल अशी परिस्थिती कायम राहिली। अशा विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणं, त्यांचा पुतळा हटवण्यासाठी तिथं अरावी करणं हे म्हणजे अत्यंत नीच कृत्य आहे, विकृत मानसिकता आहे। अशा समाजकंटकांवर तिथलची परिस्थिती ज्याप्रमाणे त्या महिलांनी व्यक्त केली, संजीवनीताईंनी, त्याप्रमाणे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा, आपला मोक्का तसेच पोस्को अंतर्गत विविध गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे 25 तारखेपर्यंत सर्व समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास 26 तारखेपासून पाटील जसा आदेश देतील तसेच सकल हिंदू समाज जे एकमत करील त्याप्रमाणे आम्ही पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू करणार आहोत। हा सरकारला इशारा देतो, म्हणून सरकारने याची गंभीर दखल घ्यावी व त्वरित 25 तारखेच्या आत त्या समाजकंटकांवर सर्वांवर कारवाई करावी। तसेच महिला अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहे, त्याबाबत जो फाशीचा कायदा पारित झालेला आहे तो फाशीचा कायदा त्वरित लागू करावा व कठोर कारवाई करावी अशी मी विनंती करतो। जय शिवराय। नमस्कार, मी पूजा मयूर घाटगे। छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। बुलढाणा जिल्ह्यातील तालुका लोणार गाव चिखला या गावामध्ये मागील काही दिवसापासून चालू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आधी बसवण्यात आला आणि नंतर तो हलवण्यासाठी तिथे काही चर्चा आणि सभा सुरू झाल्या, पण तो पुतळा हलवण्यासाठी आपल्या समाजातील काही महिलांनी, काही महिला प्रतिनिधींनी त्याला विरोध केला आणि तो विरोध करत असताना त्या गावातील काही मी तर त्यांना नालायकच म्हणेल अशा माणसांनी त्या महिलांवर जो त्या बाचाबाचीत जो अत्याचार केला, त्यांच्या अंगावरील जे कपडे फाडले, त्यांच्यावर त्यांची जी हालअपेष्टा केली, ती हालअपेष्टा फार निंदनीय होती। कारण महाराष्ट्रात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपण जो महाराष्ट्र चालतोय, अशा महाराष्ट्रात जर महिलांवर असल्या प्रकारचे अत्याचार होत असतील तर नक्कीच तिथल्या अत्याचार करणाऱ्या आरोपांना शिक्षा झालीच पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आज आम्ही ते उपस्थित झालो आहे निवेदन देण्याकरता। आणि आमची एवढीच मागणी आहे की त्या आरोपांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून यानंतर जर महिलांवर कोणी अत्याचार करू पाहत असेल तर नक्कीच त्याला ती सबकच मिळेल। म्हणून आमची सर्वांची ही विनंती आणि मागणी आहे की त्या नराधमांना किंवा त्या आरोपांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। आता पाहूया नांदेडमधील जयंती उत्सवाची बातमी। अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध जनजागृती करणारे संत गाडगेबाबा यांची 150वी जयंती नांदेड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य परिढोबी सेवा मंडळाच्या पुढाकाराने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलाय। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गाडगेबाबांच्या विचाराचं समाजाने अवलंब करावा असं आवाहन केलंय। या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य परिढोबी सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदेड शहर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गाडगे महाराजांचा विचार पोहोचलेला आहे। महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू आंबेडकर आणि गाडगे महाराज हे महापुरुष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत। आज गाडगे महाराजांची जयंती देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे। योगायोगानं नांदेड शहरामध्ये ही जयंती साजरी होताना नांदेड शहराच्या नवनिर्वाचित महापौर त्या ठिकाणी मुळीताई इथं आलेले होते आणि त्यांच्या पुढे
शहरामध्ये पुतळा उभा करावा आणि या ठिकाणी अजय किशन जेव्हा महापौर होते त्या काळामध्ये विमानतळ मार्गाला गाडगे महाराज मार्ग म्हणून नाव दिलेलं होतं, त्याची पाटी त्या ठिकाणी लावावी या प्रकारची विनंती केलेली आहे. गाडगे महाराजांची 150वी जयंती साजरी होताना या महाराष्ट्रामध्ये केवळ स्वच्छतेतच नव्हे तर शैक्षणिक निर्व्यसनी समाज घडवणे, या ठिकाणी अंधश्रद्धा मुक्त जयंती महाराष्ट्र उभा करणे, अशा प्रकारचं फार मोठं काम गाडगे महाराजांचं झालं. त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं राज्यभर अतिशय देशभर उत्साहाचं वातावरण आहे आणि शहरामध्ये अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो. गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी महापौरताई कविता संतोष कोळी या ठिकाणी आल्या होत्या. आमचे राष्ट्रीय नेते बालाजीराव शिंदे साहेब या ठिकाणी आले होते आणि आमची एकच मागणी आहे की या शहरामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा व्हावा, भव्य दिव्य असा पुतळा व्हावा. तसेच या ठिकाणी जो विमानतळाचा जो मार्ग आहे त्याला श्री संत गाडगे बाबा हे नाव देण्यात यावे आणि आमचा जो आरक्षणाचा जो लढा आहे तर आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही तो चालू ठेवलेला आहे आणि तो लढा सुद्धा आम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून तो लढा आमचा यशस्वी करण्यासाठी आमच्या धोबी समाजाला एससी मधून आरक्षण देण्यात यावे यासाठी तो तीव्र लढा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आज या ठिकाणी महापौर आणि सगळेजण आले होते आणि आमच्या धोबी नांदेड जिल्हा धोबी परिषद समाजाचे सर्व सन्मानित सदस्य, आमचे सचिव या ठिकाणी राजेश विभूते, शहराध्यक्ष माधवराव नायके, उपनगराध्यक्ष आमचे गणेश शिलेवाड, सर्व पदाधिकारी यांना या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि शिवराज वगले सुद्धा या ठिकाणी सगळ्या पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामुळं गाडगे बाबा यांचा पुतळा व्हावा ही आपल्या सर्व धोबी परिषद समाजाची एक मागणी आहे आणि ती झाली पाहिजे यासाठी आम्ही कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावास प्रकल्प विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. राज्य सरकारकडून सुरू असलेल्या मोजणी प्रक्रियेला विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला शक्तीपीठ महामार्गासाठी काही भागात मोजणी आणि रेखांकन सुरू असल्याचं सांगितलं जातंय. मात्र संबंधित भागातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ही प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ही मोजणी तात्काळ थांबवून शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव सरसकट रद्द करावा अशी मागणी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. राज्यभर आंदोलन छेडण्यात आलं असून कोल्हापुरातही त्यांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्यावर शासकीय अधिकारी ज्यावेळेला जातात तेव्हा आतापर्यंत प्रयत्न केला नव्हता, पण एक प्रकारचा अत्याचार ज्या पद्धतीनं परभणी आणि त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की शेतकरी पण असू दे, पण शेतकऱ्यांच्यावर असणाऱ्या महिलांच्यावर सुद्धा लाठीचार्ज करणं, अवेळी उचलून नेणं आणि प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे, निवडणुकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री हे अग्रेसर असतात. आमचं या ठिकाणी असं मत आहे की तुम्ही ज्या वेळेला जिथं विरोध होईल, आता आज जर बघितलं तर त्यांनी काही जागेला त्याचे आलेख बदलले आहेत, काही गावं बदललेली आहेत आणि काही जागेला भारतीय जनता पक्ष त्यांचे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने सांगतात, म्हणजे खरं म्हटलं तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये चंदगड तालुक्याचा त्यामध्ये समाविष्ट नव्हता, पण काही तालुके वगळून चंदगडच्या काही आमदारांच्या आग्रहास्तव जर मुख्यमंत्री हे रेखांकन बदलत असेल तर मुळामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा नको आहे. या मार्गाची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या आजच्या पहिल्या सत्रामध्ये आम्ही याला विरोध आहोत. याला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही आरपारची लढाई आहे आणि या लढाईमध्ये काही वेळेला शेतकरी शहीद होतील, पण आपल्या या पूर्णपणे निर्णयाच्या विरुद्ध बाजूला आम्ही जाणार आहोत आणि सरकारला विरोध आहे आमचा आणि सरकारचा हा आग्रह आहे, तो आग्रह त्यांनी मागे घ्यावा. नाही मुख्य एकतर आपण जर अधिकृत जरी बघितलं तरी सुद्धा काही गावं, आता जर आपण जर बघितलं तर काही शिरोळ तालुक्यातली गावं असतील, इकडची गावं असतील, पण चंदगडचं जे आहे, चंदगडमध्ये आजपर्यंत शक्तीपीठ महामार्ग एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये जावा अशा प्रकारचा कुठेही आग्रह नव्हता.
पण चंदगडमध्ये आल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला चंदगडच्या लोकांना हा मी रस्ता देतो अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीर सभेत सांगितल्यानंतर त्यांचं रेखांकन मधून चंदगडमधून परत हा रस्ता नेण्याचा प्रयत्न आहे. चंदगडच्या शेतकऱ्यांचा पण प्रखरपणे याला विरोध आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये चंदगडमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या विरोधी लढा उभारला जाईल. लातूर जिल्ह्यातील टाका येथील अनुष्ठा पाटोळे प्रकरणात मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधितावर कार्यवाहीची मागणी करण्यात येते. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलाय. या प्रकरणात नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापकांसह काही शिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर जालना येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर लाकडाच्या प्रतिकात्मक सरणावर बसून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. गणपत कांबळे यांनी उपोषणाला सुरुवात केली असून प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अन्यथा मुंबईतील वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काय सांगाल सरणावर आपण काय मागणी तर या ठिकाणी माननीय राजाजी शेळके साहेब संस्थापक अध्यक्ष लवजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं व साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जालना या कार्यालयासमोर लाकडाचं सरण रचून त्या सरणावर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आमरण उपोषणाचा विषय असा आहे की टाका जिल्हा लातूर या ठिकाणी या ठिकाणची मुलगी जे नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी शिकायला होती, त्या मुलीला त्या नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी मिळून त्या मुलीला फाशी देऊन मारलेले आणि तिला खिडकीला लटकून म्हणजे खिडकीला टेबलवर बसून फाशी घेतली म्हणून असा बनाव केला. त्या शिक्षकावर त्या मुख्याध्यापकावर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा व तिथले कलेक्टर मॅडम जे आहेत ते जे आरोपीला पाठीशी घालतायत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सह आरोपी करण्यात यावे व पीडित अनुष्का पाटोळे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी व त्यांच्या पीडित कुटुंबाला 50 लाखापर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी व हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावा आणि या अनुष्का पाटोळेच्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी. या 4 ते 5 मागण्या घेऊन या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालय जालना या कार्यालयासमोर लाकडाचं सरण रचून या ठिकाणी मी सरणावर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. इथल्या प्रशासनानं या अनुष्का पाटोळेच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशी द्यावा. भर चौकामध्ये फाशी देऊन ते सर्व आरोपी जिल्हाधिकाऱ्यासहित आरोपी करून त्यांना फासावर लटकावं अशी या ठिकाणी इथल्या मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. आणि एवढ्या उपर जर या शासनाने आमच्या उपोषणाची दखल घेऊन त्या आरोपींना फासावर लटकवलं नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये या ठिकाणचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं सरण उचलून आम्ही हे सरण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वर्षा बंगल्यापुढे हे सरण रचल्याशिवाय राहणार नाही. आम्ही इथल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की अनुष्का पाटोळेच्या मारेकरांना फाशी द्या, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आरोपी करण्यात यावं. एवढी या मागणी या ठिकाणी आम्ही आमच्या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. इथल्या शासनाने आमची तात्काळ गंभीर दखल घेण्यात यावी व उपोषणाला न्याय देण्यात यावा. गणपत कांबळे, लवजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. आता पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीची बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा गहू आणि हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कळमनेर, कापसी, रामतीर्थ, वाळूधर, शेळी आणि कोपरीसह अनेक गावांना या गारपिटीचा फटका बसलाय. अचानक आलेल्या पावसामुळे उभ्या पिकांवर परिणाम झाला असून शेतकरी हवालदिल झालेत. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. प्रशासनानेही प्राथमिक पाहणी सुरू केल्याची माहिती आहे.